ए ऋतुजी ऋतुजी काय बाबा बोला की बाई परत ढुसून आला का काय माझ्या मायपान तुम्हाला बघून दिलंय काय माहिती माझ्या साऱ्या आयुष्याचं वटळ करून टाकले काय बोललीस नाव उलट पालट बोलतेस हा जेवायला काय केलं जेवायला काय केलंय अहो झालंय सगळं स्वयंपाक भाकरी झाले भात झालाय भाजी करायची राहिली फक्त भाजी डोक्यावर दिवस आला तू इतकी काय करायला होतीस तू घरामध्ये अहो 10 मिनिटं थांबा तुम्हाला भाजी करून देते लगेच 10 मिनिटला आलं गे माय माझं सोनं वासरू अगं किरसुने माझ्याकडे काय बघायला लागलीस जा माझ्या लेकराला लवकर जेवायला वाढ त्याला सकाळी मी काय खाल्लेलं नाही दिवस माथ्याला आलं की माय माझं लेकरू उपाशी तापाशी आहे नवरीची काय काळजी आहे का नाही तुला भूक लागली नाही लागली लवकर जेवायला द्यावं तुला काळजी आहे का नवरा भूक लागली बाबा जेवायला काय करून द्यावं हा अगं जा मला लवकर माझ्या लेकराला जेवायला वाढ माय माझ्या लेकीसाठी एक चांगलं स्थळ आलंय मला लवकर फोन लावून द्यायला विचारावं लागल काय हाय नाही ते जा बाबा जा जेवण कर पोरग चांगल्या क्वालिटीचं असायला पाहिजे बरं का अरे चांगल्याच क्वालिटीचा हाय म्हणूनच मी करायली का महाग सगळी चौकशी करायची पोरग कसं आहे काय आहे खानदानी आहेत का नाही शेतीबाडी आहे का नाही पैसे कमीचे का नाही हे सगळं बघायचं बरं का सगळं बघते जा बाबा जा जेवण कर लवकर पाय मोडून घेतलाय तरी दारू सोडी नाही गेलाय गे माय अगाई सारखं पुन्हा फोन लावत बसतेस ग त्या वहिनीनं बिने स्वयंपाक केला का नाही मला लय भूक लागली बघ मी आताच कॉलेजून आले या अगं मला काय माहित नाही त्या अवदसानं स्वयंपाक केलेला आहे का नाही ते उगाच तुझ्या हातानं मॅगी करून खा अगं आई तुला माहित नाही का ग मला मॅगी बिगी तसलं काहीच बनवता येत नाही मुळात मला स्वयंपाकच बनवता येत नाही त्या वहिनी सांग लवकर भाजी बिजी काय तर बनवायला मला लय भूक लागली या अगं माय तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आलंय ग पोरग कसं हाय चांगलं आहे का वगळं हाय ती मला फोन करून त्याला विचारावंच लागल ना मला बघावं लागल की जा माय तुझ्या काय वहिनीनं काय स्वयंपाक केलेला हाय का नाही ती बघ नसल जर केलं ना तर मी तुला करून देते काय गे माय मला एक तसली सून पिटली काही आवडसा गे माय माझ्या राशीला मरणाचा ताप झालाय अगं आई किती मुलं बघतेस ग तू सारखी मुलं बघण्यामध्येच व्यस्त असतीस आणि किती मुलं बघणार आहेस काय माहिती अगं माझी 12वी तरी होऊ दे अगं तवर स्थळ तरी बघून ठेवावं लागल की माय बस माय बघत मला बघू दे पोटा पाण्याचं काय पटाळ करते बाय पोरगी नमस्कार धनेगावून पार्वतीबाई बोलते तुमच्याकडून चांगला ठेपा आला होता पोरग चांगला हाय म्हणत होते घरदार हाय माणसं बी चांगले आहेत त्याच्यामुळं मी त्यांच्याकडून नंबर घेतला आणि तुम्हाला फोन लावला चांगले आहेत का हो आम्ही बी चांगले आहेत बघा सगळे चांगले आहेत आमची पोरगी चांगली सुशील हाय संस्कारिक हाय आणि तिला नाना प्रकारचा स्वयंपाक येतो या जसं म्हणताल ना तसा स्वयंपाक करून देते आणि तिला सगळा स्वयंपाक मीच शिकवलाय हो माझी पोरगी सगळ्याचा मान पान राखणारी हाय आलेल्या गेलेल्याचा आणि विशेष म्हणजे इतकी सुंदर दिसते ना अप्सरा सुद्धा तिच्या पुढे फिकी हाय हो बरोबर जमत बाई माझ्या बी काही अपेक्षा नाहीत बघा पोरग ना निर्व्यसनी असावं त्याला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नसावं आणि दारू पिणारं मात्र काही नसावं बघा आमच्या खानदानामध्ये ना कुणीच दारू पित नाही बघा आणि माझ्या पोरीला दारू ही पिलेलं काही जमत नाही पोरगा सरकारी नोकरदार असावा कमीत कमी 50 एकर तरी शेती असावी चांगलं मोठं घरदार असावं आणि पोरग माझ्या लेकीसारखं मान मर्यादा राखणार असावं आम्ही कधी आलाव गेलो तर हो सुनबाई आय सुनबाई काय करायला लागली गे माय घरामध्ये घरगुशी मध्ये बसून हाक मारली तर कधी आव म्हणत नाही सुनबाई आय सुनबाई बोला नाही अगं मला एक कप चहा करून आण माय इथं बोलू बोलू माझं नरड कोरड पडलं हो आई हो आण लवकर हे बघा एवढंच आहेत बघा आमच्या अपेक्षा याच्या पुढे काय आमच्या अपेक्षा जास्त नाहीत आम्ही बी येऊ तुम्हाला तिकडे बघायला पोराला बघायला येऊ आवडलं तर आम्ही बी हो म्हणू घरदार बघू तुम्ही बी या बघायला जमतंय हो
हो. अहो सगळं मला चांगलं वाटायला लागलं, पण एकदा घरदार बघितल्याशिवाय कसं काय होईल बरं? गुन्हा बी जुळायला लागतात, पोरापोरीचे गुन्हा जुळले पाहिजेत. अगं माय चहा आणल्यावर काय धरा बिरा म्हणायचं असतंय का नसतंय? का चहा घेऊनच उभारायचं असतं या? दे इकडं. बस इथं टेक जरा पुढं. हॅलो बोला की. अहो नाही बाई, ती आमच्या घरामधली मोलकरीण हाय, तिला बोलायला लागले मी. अहो आमच्या घरातल्या सुनायचा आम्ही लय आदर राखतात, तिला असं कसं बोलेल बाबा मी? नाही नाही. मला लोकांचं एकच कळत नाही, स्वतःची बहीण अगर मुलगी असली की चांगल्या घरात गेली पाहिजे, तिचा नवरा निर्व्यसनी असला पाहिजे, ती मोठ्या घरात गेली पाहिजे, तिला सुख असायला पाहिजे, परत ती आनंदात राहायला पाहिजे. आपण त्या नवऱ्याची डिटेल काढून तिला मस्तपैकी सुखाच्या घरात पाठवतो का? कारण ती आपली मुलगी आहे म्हणून, आपली बहीण आहे म्हणून. ज्या वेळेस आपण दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात आणतो त्यावेळेस तिला नोकर बनवून आणतो का? नाही ना. घरामध्ये कामाला कोणीतरी पाहिजे, धुणं भांडी करायला कोणीतरी पाहिजे, हे सगळं घर सांभाळायला कोणीतरी पाहिजे. अहो ती पण दमती हो, ती पण बाईच आहे. म्हणून सांगते, ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्याची मुलगी आणाल ना, तिला आई बहिणीसारखं जपा, मग बघा तुमचं एवढंसं घर कसं महालासारखं होऊन जाईल. खरंच सांगते, जसं तुम्हाला वाटतं ना तुमची मुलगी सोन्यासारखी राहायला पाहिजे, तसंच ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्याची मुलगी आणाल ना, तिला पण सोन्यासारखंच ठेवा. बघा घरामध्ये कशी भरभराट होईल. आणि कोणी पण व्यक्ती असो, ज्या वेळेस ती आपली मुलगी अगर बहीण देणार असेल ना, ते समोरच्या व्यक्तीची पूर्ण डिटेल काढतो की त्याचं घर चांगलं आहे की नाही, घरातली माणसं कशी आहेत, अगर त्याच्या घरी काही आहे का नाही, प्रॉपर्टी आहे का नाही, ते मुलगा वावरणारा कसा आहे, तो समाजात वावरतो कसा. का तुम्ही पण तुमच्या मुलीला अगर बहिणीला एखाद्या आलतू फालतूच्या हातात देणार का? नाही ना. नेहमी लक्षात ठेवा, जसं स्वतःच्या मुलीची बहिणीची काळजी घेता ना, तसंच दुसऱ्याच्या मुलीची पण काळजी घ्या. त्यावेळेस बघा घर किती आनंदात राहील. सुनबाई खरंच मला माफ कर, माझ्याकडून लय मोठी चुकी झाली. अशी चुकी मी पुन्हा कधीच होऊ देणार नाही. आवाज जाऊ द्या ना हो. मुलीचं लग्न झालं ना की पोरीला एकच सांगायचं, बाई तुझ्या घरामध्ये गेलीस ना, त्या घरामध्ये सुद्धा एक आई आहे, आईप्रमाणेच वागायचं. दुसऱ्या दिवसापासून मला फोन करायच्या भानगडीत पडायचं नाही आणि आईने पण तो नियम पाळायचा. सकाळी उठून फोन करायचं नाही, पिल्लू उठलीस का, जेवलीस का, काय करतेस. आणि खरं तर आईने ना मुलीच्या संसारामध्ये पडायचंच नाही. जास्त करून ना आईला एकच सवय लागते की मुलीच्या संसारामध्ये जास्त लक्ष घालायची. व्हॉट्सअप कॉल करायचं नाही, व्हिडिओ कॉल करायचं नाही, सगळं बंद करायचं. आणि तुम्हाला माहित आहे का, जास्त घटस्फोट कुणामुळे होतात? तर फक्त आईमुळे होतात. तर मित्रांनो, तुम्हाला आमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश द्यायचा आहे हा नक्कीच तुम्हाला कळाला असेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक, कमेंट, शेअर करा आणि तुमच्या एक जवळच्या मित्राला, एक तरी का होईना मित्राला हा व्हिडिओ तुम्ही पाठवा आणि व्हिडिओला लाईक करत जा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर. कारण काय होतं, तुम्ही जर लाईक नाही केलं तर तो व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचत नाही, तो संदेश लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून तुम्ही लाईक करत जा, कमेंट करत जा, शेअर करत जा आणि परत एकदा आमच्या विसरू नका. आणि सबस्क्राईब पण तुम्ही करायला विसरू नका. आणि जानूची आणि आमच्या सर्वांची ऍक्टिंग तुम्हाला कशी वाटली, कशी नाही, हा संदेश कसा वाटला कसा नाही आम्हाला पण नक्कीच कळवा. धन्यवाद.